युनियन बजेट 2024 नंतर म्युच्युअल फंडांवर लागणारा टॅक्स चेंज झाला आहे. जर तुम्ही इन्व्हेस्ट केलेल्या फंड मधील 65% पेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट डोमेस्टिक इक्विटी स्टॉक मार्केटमध्ये असेल तर याला इक्विटी फंड कॅटेगरीमध्ये घेतात. तुमचे जे काही रिटर्न्स असतील ते जर शॉर्ट टर्म असतील तर त्यावर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स जो आता 20% आहे ते लॉंग टर्म साठी असेल तर लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स जो आता 12.5% आहे. वेल, तुम्ही इन्व्हेस्ट केलेल्या फंड मधील जर 65% पेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट डेट मार्केट इन्स्ट्रुमेंट म्हणजेच फिक्स्ड इन्कम इन्स्ट्रुमेंट म्हणा, बॉन्ड मार्केट म्हणा, मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट, तर ह्याच्यावर येणारा टॅक्स हा तुमच्या इन्कम टॅक्स स्लॅब प्रमाणे ऍप्लिकेबल आहे, इरेस्पेक्टिव्ह की तो शॉर्ट टर्म आहे किंवा लॉंग टर्म आहे. गोल्ड किंवा सिल्वर ETF म्हणा किंवा हायब्रिड फंड्स म्हणा किंवा फंड्स ऑफ फंड्स म्हणा, याच्यातून मिळणारा रिटर्न याच्यावर आता जर शॉर्ट टर्म मध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करत असाल तर तुमच्या इन्कम टॅक्स स्लॅब प्रमाणेच याच्यावर टॅक्स ऍप्लिकेबल असणार आहे. तुम्ही आता लॉंग टर्म साठी इन्व्हेस्ट करत असाल तर लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स ऍप्लिकेबल होणार आहे जो आता 12.5% आहे. एक्झेम्पशन 1 लाखावरून आता 1.25 लाख झालेले आहे फॉर टॅक्स फ्री इन्कम.